नमस्कार, मी अश्विनी तडवळकर. सोलापूर तरुण भारत डिजिटल चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करते. आपण आलोय आज जिल्हा सत्र न्यायालयात. प्रसिद्ध खटला म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर सर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील जो काही सुगावा आत्ता घेतला जात आहे आणि तो खटला चालवला जात आहे तो सरकारी वकील माननीय प्रदीपसिंग राजपूत सर हे चालवत आहेत. हे सर्व सोलापूरला माहितीच आहे. पण या खटल्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, खटला दाखल झाल्यापासून ते आत्तापर्यंत त्याची प्रगती कोणत्या पथावर आहे आणि याची दिशा कोणत्या पद्धतीने निश्चित होत आहे, हे आपण बोलण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी व काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, या प्रकरणाच्या संदर्भात संपूर्ण सोलापूरकरांनाच उत्सुकता आहे की नेमक्या या काय गोष्टी घडल्या आहेत की इतकं टोकाचं पाऊल डॉक्टरांना उचलावं लागलं. अतिशय संवेदनशील आणि मोठ्या मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती आणि प्रचंड दातृत्व त्यांच्याकडे होतं. म्हणजे त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेलाही आपल्याला पाहायला मिळालं की किती लोक ढायमोकलून रडत होते. या खटल्याकडे सगळ्याच सोलापूरकरांचं वेगळ्या पद्धतीने लक्ष लागलेलं आहे की इतका जिनियस माणूस, इतका बुद्धिमान माणूस त्यांनी असं टोकाचं पाऊल का घेतलं. तर आम्हाला या संदर्भात असं जाणून घ्यायचं की नेमकं काय घडलं आणि यामध्ये काय काय आपल्याला सापडतंय आणि पुढची दिशा कशी असणार आहे. डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी जी काही घटना घडली या संदर्भात 19/4/2025 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली, सविस्तर फिर्याद दिली. तर घटनेची जर आपण पार्श्वभूमी जर बघितली, डॉक्टर साहेबांचं सोलापूरमध्ये SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस म्हणजेच वळसंकर हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सोलापूर शहरातील मोदी भागामध्ये अतिशय जोमात चालू होता. आणि सदरचं हॉस्पिटल हे डॉक्टर साहेब स्वतः, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांची सून असं ते हॉस्पिटल चालवत होते. हॉस्पिटल चालवत असताना या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ज्या आत्ता या केसमध्ये आरोपी आहेत मनीषा मुसळे, तर त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास ऑफिस सुपरिटेंडेंटसारखं त्यांच्याकडे त्या हॉस्पिटलचं काम होतं. आणि असं काम करत असताना मनीषा माने उर्फ मुसळे यांच्याकडून हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात काही चुकीच्या गोष्टी होत होत्या आणि त्या गोष्टी डॉक्टर साहेबांच्या निदर्शनाला आल्या आणि त्यामुळं डॉक्टर साहेबांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणासुद्धा केलेली होती. आणि या हॉस्पिटलच्या अंतर्गत गोष्टी होत्या, त्यामुळं सुरुवातीला त्या गोष्टी कोणाला माहीत नव्हत्या आणि त्यामुळं त्या मर्यादित लोकांना माहीत होत्या, जसे की डॉक्टर साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असेल, त्यांची सुविद्य पत्नी असतील आणि त्या मनीषा माने मुसळे ज्या आहेत त्या असतील. तिची समजवणूक काढून सुद्धा त्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होत नव्हत्या. त्यामुळं हॉस्पिटलला वाचवण्यासाठी, हॉस्पिटलचं रेप्युटेशन जपण्यासाठी डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने समजूत काढली किंवा तुमचं काहीही नसताना आम्ही तुम्हाला जॉबवर घेतलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुम्हाला उच्च पद्धतीचं शिक्षण दिलं आणि ज्या पदावर तुम्ही काम करता त्या पदाच्या लायक तुम्हाला बनवलं, तरी पण त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नव्हता आणि वारंवार सांगून सुद्धा त्या ऐकत नव्हत्या. आणि त्यामुळं डॉक्टर साहेबांना असं वाटलं की या व्यक्तीमुळे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. त्यामुळं डॉक्टर साहेबांनी तिला जे काही अधिकार दिलेले होते, ॲडमिनिस्ट्रेशनचे असतील, हॉस्पिटलला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्या परचेस करण्याचे अधिकार असतील, मॅनेजमेंटचे अधिकार असतील, तर ते अधिकार त्यांचे कापून टाकलेले होते. तिचा पगार देखील या ठिकाणी कमी केलेला होता. या गोष्टीचा राग त्या मनीषा माने उर्फ मुसळे या आरोपीला खूप आलेला होता. त्यामुळं तो राग व्यक्त करण्यासाठी त्या आरोपीनं या डॉक्टर साहेबांना एक मेल पाठवला आणि त्या मेलच्या माध्यमातून तिथं डॉक्टर साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला धमकी दिली की माझे 2 मुलं जे आहेत मी त्या 2 मुलांना मारून टाकेन आणि मी स्वतः पेटवून घेईन आणि या सर्व गोष्टींना
संपूर्ण वळसंकर कुटुंबीय जबाबदार असेल असे चुकीचे आणि बेछूट आरोप या डॉक्टर कुटुंबियावर त्या मनीषा माने मुसळे यांनी केलं. त्यामुळं संपूर्ण परिवाराला एक आश्चर्याचा धक्का बसला की घरातली व्यक्ती जिला आपण घरातलं समजलं, मुलीसारखं समजलं, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त किंमत दिली आणि ती व्यक्ती सडनली आपल्याकडं शिकून, आपल्याकडं मोठं होऊन, आपल्या पैशावर जगून आणि असा खोटे आणि बेछूट आरोप करत असेल, ती डॉक्टर साहेब तसे स्वभावाने हे भोळे होते, संवेदनशील होते. या गोष्टींची सवय नव्हती डॉक्टर साहेबांना, कारण समाजामध्ये त्यांचं जे व्याप जर बघितला तर या गोष्टींची सगळ्यांना जाणीव देखील आहे. असं असताना असे आरोप झाल्यामुळं डॉक्टरांना खूप म्हणजे धक्का बसला, मानसिक धक्का देखील त्या ठिकाणी बसलेला होता. त्यामुळे परिवारामध्ये त्यांनी त्याची चर्चा केली की हे असं कसं काय घडलं आणि काय होतंय. मग ही चर्चा सुरू असताना हॉस्पिटलमध्ये चर्चा सुरू होती डॉक्टर साहेबांची, त्यांची पत्नी असेल, त्यांचा मुलगा असेल, यांची चर्चा सुरू असताना पुन्हा त्या गोष्टीची संधी साधून या आरोपीनं त्यांच्या समोर आलं आणि तो मेल जो पाठवलेला होता त्याची एक प्रिंट काढून पुन्हा त्यांच्या हातात दिली. हो, अच्छा. म्हणजे तीच घटना पुन्हा एकदा पुन्हा केली. 17/4/2025 रोजी सकाळी अशा पद्धतीचा मेल पाठवला आणि पुन्हा संध्याकाळच्या 7च्या सुमारास तिनं केबिनमध्ये येऊन असा मेलचा कागद अश्विन वळसंकर जे आहेत त्यांच्याकडे दिला आणि त्या ठिकाणी ती सरासरा निघून गेलेली होती. पुन्हा या गोष्टीचा त्यांना शॉक बसला की ह्याच्यावर आपण काहीतरी विचार करतोय, हे कसं झालं, आणि पुन्हा तोच मेल पुन्हा त्या ठिकाणी ती आणून देते. मग याबाबत चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सरतेशेवटी असं ठरवण्यात आलं डॉक्टर कुटुंबियाकडनं या गोष्टी हाताच्या पलीकडे चाललेल्या आहेत, त्यामुळं या व्यक्तीच्या विरुद्ध आपण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पाहिजे. आणि असं ठरवण्यात आल्यानंतर तिला कुठूनही गोष्ट कळाली माहीत नाही. तिला पण डॉक्टर साहेबांनी पुन्हा एकदा समजावून सांगितलं आणि पुन्हा तिनं युटर्न घेतला आणि एक चिठ्ठी डॉक्टर साहेबांना लिहून दिली की आय एम सॉरी सर, व्हॉट आय एम रिटन इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम अगेन अँड अगेन सॉरी. असा एक तिनं माफीनामा डॉक्टर कुटुंबियांकडे लिहून दिला. परंतु डॉक्टर कुटुंबीय याच्यातून सावरले नव्हते. जरी तिनं सफर झाले ते आणि माफीनाम्यामुळे ती गोष्ट अशी लगेच झाकून जाणारी नव्हती, कारण जो माणूस संवेदनशील आहे त्या माणसाला जर इतकं हर्ट केलं आणि नंतर जर माफी मागितली असेल तर ती एका कागदानं ती माफी, कारण उपयोगाचं नव्हतं. आणि तरी देखील त्या ठिकाणी डॉक्टरांचे जे मुलगा आहे आणि त्यांची पत्नी डॉक्टरांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टर इतकं नैराश्यामध्ये गेलेले होते. कारण एक व्यक्ती या पद्धतीचं जर धमकी देत असेल, स्वतःला पेटवून घेणार, माझ्या दोन्ही मुलांना मारून टाकणार आणि हे सगळे मी तुमच्यावर आरोप करणार, याला सगळे तुम्ही जबाबदार राहा. त्यामुळे डॉक्टर या घटनेमुळं खूप व्यथित झाले आणि डॉक्टरांना कोणताही पर्याय या ठिकाणी शिल्लक राहिलेला नव्हता आणि केवळ हिनं या पद्धतीचे बेछूट खोटारडे आरोप केल्यामुळं डॉक्टरांनी त्यावेळेला आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आणि डॉक्टरांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या पिस्टलनं बाथरूममध्ये जाऊन 2 वेळा जाणून घेतल्या आणि आत्महत्या केलेली होती. सर, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. म्हणजे हा जो घटनाक्रम आहे तो एकदम अगदी सविस्तरपणे आम्हाला तुम्ही सांगितलं. पण याबाबतीत रूमर्स खूप आहेत. म्हणजे कोणी म्हणतं, कुठलं तरी न्यूज चॅनल असं सांगतं की डॉक्टरांनी त्या गोळ्या मारून घेतल्या नाहीत, त्या कोणीतरी मारल्या, कुटुंबातलंच कोणीतरी भेदी आहे किंवा मग हॉस्पिटलमधलंच कुणीतरी आहे. तर याच्याबद्दलची सत्यता तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही आता याचा अभ्यास करता, सगळ्याच गोष्टी तुमच्या पुढ्यात आहेत, तर नेमकं सत्य काय आहे? याच्यामध्ये ज्या वेळेला पोलीस प्रशासनानं फिर्याद प्राप्त झाल्यानंतर तपास सुरू केला, तपास करताना या ठिकाणी पोलिसांना डॉक्टर साहेबांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिलेली होती. त्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर साहेबांनी असंच लिहिलेलं होतं की ज्या माणसाला मी शिकवून एवो केलं, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर केलं, चांगला पगार देतो आहे आणि त्यानं खोटे
घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, त्याचे मला अतीव दुःख आहे, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे, असं मराठीमध्ये लिहून डॉक्टर साहेबांनी त्याखाली शिरीष अशी सही केली आणि तो कागद डॉक्टर साहेबांच्या पॅन्टच्या खिशामध्ये सापडला. त्याला आपण आज आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेलं निवेदन, याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की सुसाईड नोट, तर ती चिठ्ठी त्या ठिकाणी सापडली आणि त्यानंतर तपासाला गती आली आणि तपासाची दिशा निश्चित झाली. मग पोलिसांनी या ठिकाणी या गोष्टींचा तपास केल्यानंतर वा हे एवो कोण आहे, हिला डॉक्टरने खरंच शिकवलं का, आणि हिनं बेछूट आणि खोटारडे आरोप काय केलेले आहेत डॉक्टर साहेबांवर, याचा शोध घेतला असता या मनीषा माने मुसळे हिनं जे काही मेल पाठवला तो मेल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. त्या मेलची कॉपी पंचनाम्याने पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि त्या मेलमध्ये या मनीषा माने मुसळे हिनं डॉक्टरांवर बेछूट आरोप केलेले होते, तिनं धमकी दिलेली होती, तिचे जे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसरचे अधिकार कापलेले आहेत, त्याच्यामुळं ती संतापलेली असताना तिनं या डॉक्टरांच्या विरुद्ध, परिवाराच्या विरुद्ध आरोप केले की तुम्ही माझा विनाकारण पगार कापलेला आहे, माझे अधिकार कापलेले आहेत, त्यामुळं मी आता स्वतःला पेटवून घेईन, माझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन आणि याला सर्व वळसंकर कुटुंबीय जबाबदार असतील, असा मेल त्या ठिकाणी पोलिसांना सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. त्यानंतर डॉक्टरांनी जी सुसाईड नोट लिहिलेली होती ती सुसाईड नोट या ठिकाणी पोलिसांनी पंचनाम्याने जप्त केली. त्याच्यामुळे या केसमध्ये मनीषा माने मुसळे हिनं डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे आणि त्यामुळंच डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केलेली आहे असं निष्पन्न झालं आणि निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मनीषा माने मुसळे हिला अटक केली, तपास पूर्ण केला आणि न्यायालयामध्ये तिच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. खटल्याची सुनावणी या ठिकाणी न्यायालयामध्ये सुरू आहे. आरोपीच्या वकिलांमार्फत विविध प्रकारचे अर्ज न्यायालयामध्ये सादर केले जात आहेत की त्यांना कॉल रेकॉर्डिंग्स पाहिजे, त्यांना मोबाईलचे डिटेल्स पाहिजे. हा सर, मी या संदर्भातच एक प्रश्न तुम्हाला माफ करा विचारू इच्छिते. आरोपीच्या वकिलांच्या माध्यमातून असं सांगितलं जाते की मुसळेंचं जे प्रकरण आहे ते असेल, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणाचे तरी कॉल येत होते आणि त्यांच्याशी खूप वेळ बोलणं होत होतं, त्याचे मिनिट्स, त्याचे सेकंड्स हे सगळे काउंट केले जातात. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? म्हणजे हे केवळ पॉप्युलॅरिटीसाठी केलं जाते का सत्य आहे का नेमकं काय आहे हे आम्हाला ऐकायचं. मुळात ज्या वेळेला खटला न्यायप्रविष्ट असतो त्यावेळेला अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं. कारण तुम्हाला जर या खटल्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा रीतसर तक्रारी अर्ज संबंधित पोलीस स्टेशनकडे दाखल केला पाहिजे. अच्छा, तुम्हाला जर तपास चुकीचा झाला आहे असं वाटत असेल, तुम्हाला खोटेपणाने बोलत असेल किंवा या पाठीमागं दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे असं वाटत असेल तर तुम्ही रीतसर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला पाहिजे. त्या तक्रारीची देखील चौकशी पोलीस प्रशासन करेल आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर दुसरा कोण असेल तर दुसरा ऑफेन्स रजिस्टर होईल आणि दुसरं चार्जशीट दाखल होईल. परंतु कायदेशीर मार्ग असा असताना देखील तो अवलंब न करता या केसमध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी जर सांगितल्या जात असतील तर त्या कायद्याला अनुसरून नाही आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. ओके सर, न्यायप्रविष्ट प्रकरण असताना अशा पद्धतीचा वापर केला जाऊ नये याच्यासाठी कुठलं कलम किंवा कायदा असं काही? याच्यामध्ये कसं आहे, अजून सरकार पक्षानं पुरावा सुरू केलेला नाही. पोलिसांनी त्यांचं म्हणणं काय, त्यांचा तपास काय झालेला आहे त्या दोषारोपपत्राच्या आधारे न्यायालयात दाखल केले. पोलिसांच्या दोषारोपपत्राला अनुसरून सरकार खटल्याची सुनावणी करते. विविध प्रकारचे साक्षीदार या ठिकाणी आरोपाला अनुसरून आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील न्यायालयामध्ये त्याची तपासणी घेत असतात आणि त्यानंतर अपराध सिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी त्या ठिकाणी आरोपीला शिक्षा होत असते.
अपराध सिद्ध नाही झाला तर आरोपी निर्दोष सुटू शकतो. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी खटल्याची स्थिती असताना आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये दोषमुक्तीचा अर्ज दिलेला आहे. ठीक आहे, तो दोषमुक्तीचा अर्ज आहे, तो न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे, त्याच्यावर सरकारचं म्हणणं दिलेलं आहे. आजच्या स्थितीला सदर खटल्याची स्थिती ही दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवादासाठी प्रलंबित आहे. आणि अशी परिस्थिती या खटल्यामध्ये असताना कोणतेही तर्कवितर्क काढण्यामध्ये काहीही अर्थ नाही. मीडियामध्ये, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याच्यामध्ये या संदर्भात कोणत्या तरी बातम्या पत्रकारांकडून छापून येणं हे देखील योग्य नाही आहे. कारण याच्यामध्ये समाजाची दिशाभूल देखील केली जाऊ शकते. ही गोष्ट कायद्याला अभिप्रेत नाही आहे. ज्या उद्देशानं खटला फाईल केलेला आहे, ज्या आरोपानं खटला या ठिकाणी दाखल झालेला आहे, ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं जर ते आरोप सिद्ध केले तर आरोपीला शिक्षा होईल. सरकारनं ते आरोप सिद्ध नाही केले तर आरोपी निर्दोष सुटेल. ही प्रक्रिया आहे, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ती चालू राहत असते. सर, या केसमध्ये असं म्हटलं जातं की या व्यक्ती व्यतिरिक्त अजून कोणी व्यक्ती इन्व्हॉल्व आहे, पण वास्तव तसं आहे का की दुसरी कुठली व्यक्ती या आरोपाखाली समोर आहे का? आता मुळात या ज्या गोष्टी बोलल्या जातात की दुसरी कोणी व्यक्ती असेल, संशयास्पद आहे, या व्यक्तीचे एवढे कॉल्स आले, त्या व्यक्तीचे तेवढे कॉल्स आले. मुळात आपण डॉक्टरांचं प्रोफेशन समजून घेतलं पाहिजे. या प्रोफेशनमध्ये डॉक्टर असतात, वकील असतात, यांना हजारो लोकांचे फोन येत असतात. आता ते त्यांच्या ऑफिसचा स्टाफ आहे, त्या ऑफिसचा जो स्टाफ आहे त्यांचे फोन त्या ठिकाणी त्यांना येत असतात. त्यामुळं केवळ फोन केले म्हणून आणखी काहीतरी दुसरी घटना असेल आणि त्याच्या फोनच्या आधारावर तुम्ही रिलाय होऊन जर तुम्ही कोणतंही तर्कवितर्क काढत असाल तर त्याला काही अर्थ नाही. ऑन द कॉन्ट्ररी, या ठिकाणी सरकार पक्षाकडे भक्कम पुरावा आहे की त्या मनीषा माने मुसळे हिनं या डॉक्टर साहेबांना मेल केलेला आहे. डॉक्टर साहेबांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांनी लिहिलेलं आहे की मनीषा माने मुसळे हिच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आता प्रश्न असा आहे की ही चिठ्ठी डॉक्टरांनी लिहिली का नाही लिहिली, स्वलिखित आहे की नाही, या संदर्भात पोलिसांनी डॉक्टरांचे हँडरायटिंग सॅम्पल्स या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. ते हँडरायटिंग सॅम्पल्स आणि सुसाईड नोट जी आहे ती या ठिकाणी हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवण्यात आलेली आहे. त्याचा अहवाल आणखी न्यायालयामध्ये सादर होणं गरजेचं आहे. तो अहवाल येण्यावर ते खटला प्रलंबित आहे. आणि असं सर्व वस्तुस्थिती असताना केवळ कॉल यांना झाले, कॉल त्यांना झाले, हा कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा कॉल डिटेल्सचा जो पुरावा आहे हा न्यायालयामध्ये दुय्यम पद्धतीचा पुरावा असतो. आता माझा फोन आहे, मी जर बिझी असेल, आता तुम्ही माझी मुलाखत घेता, एखादा कॉल आला तर मी माझ्या शिपायांना सांगेल, माझ्या ज्युनियरना सांगेल कॉल अटेंड करा म्हणून. किंवा मला काय तर कोणाला तर फोन लावायचा जर मी त्यांना सांगून कॉलवर तुम्ही यांना कॉल करून या गोष्टी करून घ्या, होऊ शकतं, असं सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं केवळ कॉल रेकॉर्डिंग किंवा कॉल डिटेल्सवर यांचे एवढे कॉल आले, हे एवढे सेकंद बोलले, ते तेवढे सेकंद बोलले म्हणून आणखी काहीतरी त्याच्यामध्ये असेल, असं या हाय प्रोफाईल प्रोफेशनमधल्या व्यक्तींच्या बाबत तर्कवितर्क काढणं हे या ठिकाणी चुकीचं आहे. ओके सर, उपलब्ध प्राप्त परिस्थितीनुसार आणि जे काही भक्कम पुरावे सरकार पक्षाकडे आहेत त्या बेसवरती आपल्याला या खटल्याची दिशा कशी वाटते? म्हणजे प्रक्रियेचा भाग म्हणून त्याबद्दलची पुढची माहिती न देता फक्त तुम्ही जितकं आपल्याला न्यायप्रविष्ट प्रकरण असताना बोलता येऊ शकतं ते आम्हाला मार्गदर्शन करा. कसं असतं, न्यायप्रविष्ट ज्यावेळेला प्रकरण आहे त्यावेळेला सरकार या ठिकाणी सरकारी साक्षीदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून खटला सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. आणि या स्टेजला खटल्याची दिशा काय असेल, खटला कोणत्या दिशेने पुढे जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या साक्षीदारांच्या न्यायालयामध्ये होणाऱ्या साक्षीवर अवलंबून असतात. जरी पोलिसांनी या ठिकाणी दोषारोपपत्र
दाखल केलेला असला, परंतु प्रत्यक्षात न्यायालयासमोर कोणत्या पद्धतीने पुरावा येतो, साक्षीदार कोणत्या पद्धतीने साक्ष देतात, आरोपीच्या अपराधाला अनुसरून साक्ष न्यायालयामध्ये होते का, याच्यावर एक खटल्याची दिशा अवलंबून असते. त्यामुळे या स्टेजला कोणीही सांगू शकत नाही की खटल्यामध्ये काय होणार आणि काय नाही होणार. ओके सर. सर साधारणपणे किती साक्षीदार अपेक्षित असतील याच्यामध्ये? आता याच्यामध्ये जर पोलिसांचं जर दोषारोपपत्र बघितलं, जवळपास पोलिसांनी आम्हाला चार्जशीटमध्ये 80च्या पुढं साक्षीदार दिलेले आहेत. तर एकूण 73 साक्षीदार या ठिकाणी आहेत. तर 73 जरी साक्षीदार पोलिसांनी दिलेले असले तरी आम्ही याच्यामध्ये आमच्या कायदेशीर भाषेत मटेरियल विटनेस असा एक शब्द असतो, म्हणजे ज्यांची साक्ष आरोपीचा अपराध सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे असेच साक्षीदार आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये तपासत असतो, त्यांचीच साक्ष नोंदवत असतो. बाकीचे जे एकाच मुद्द्यावर 4-4, 5-5 साक्षीदार असतील तर एका साक्षीदाराच्या माध्यमातून तो मुद्दा आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केल्यानंतर राहिलेले 4 साक्षीदार हे ड्रॉप होत असतात. त्यामुळं ज्या वेळेला खटल्याची सुनावणी सुरू होईल त्यावेळेला ही साक्षीदारांची संख्या निश्चित केली जाईल आणि त्यानुसार खटला चालेल. सर एक सरकारी वकील म्हणून आपण प्रथित यश आहात. आपल्याबद्दल सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडे आदराने बोललं जातं, कारण खूप अभ्यास करून तुम्ही खटला लढवता. मला वाटतं जन्मठेप ही 100च्या पुढे गेलेली आहे. तर मला असं म्हणायचं की एक सरकारी वकील म्हणून हे तुम्ही अतिशय धनुष्यवान छान पद्धतीने पेललेलं आहे, पण एक माणूस म्हणून डॉक्टरांचा जो काही हे प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हळहळ वाटते का? तसं बघायला गेलं तर हळहळ तर वाटणारच, कारण मी जरी सरकारी वकील असलो तरी मी माणूस आहे आणि एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवणं, ते पण एवढ्या प्रथित यश डॉक्टरांनी. म्हणजे सामान्य माणूस असतात तर गोष्ट वेगळी, त्या माणसाने इतके मेंदूत सजग ठेवले, व्यवस्थित केलं त्यांचं सगळं, त्या लोकांचे त्यांनी प्राण वाचवले. इव्हन फॉरेन मध्ये जाऊन सुद्धा ते डॉक्टर साहेब सर्जरी करत होते आणि इतका म्हणजे या क्षेत्रातला तज्ञ माणूस, वैद्यकीय क्षेत्रातलं वैभव होतं. वैभव होता आणि त्याचं नुकसान झालं. तर कदाचित डॉक्टर जर असले असते तर किती लोकांचे आणखी प्राण वाचले असते. आज त्याच्यापासून हे वैद्यकीय क्षेत्र मुकलेलं आहे. याचं मला खूप वाईट वाटतं, कारण इतका तज्ज्ञ माणूस जर अचानक पुन्हा असा माणूस मिळणं खूप अवघड आहे. कारण आता ते पुढचा काळच ठरवेल की पुन्हा असा माणूस मिळेल की नाही मिळेल. अतिशय माणुसकी असणारा डॉक्टर साहेब होते, कारण आम्ही याच्या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना डॉक्टरांचं दायित्व जे आहे समाजासाठी, राष्ट्रासाठी त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि पेपरच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सर्व समाजासमोर त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यांनी एक म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्या कधी प्रोफेशन बघितलेलं नाही. त्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णांची सेवा करणं हा त्यांचा उद्देश डोळ्यासमोर होता असं दिसून येत होतं. त्यामुळं आणि सडनली एवढा चांगला माणूस जर असं करत असेल तर मलाच काय, कोणाला पण देखील ही गोष्टीचं वाईट वाटणार. पाहिलं, काळ्या कोट्यात असणारे अतिशय संवेदनशील जी व्यक्ती आहे ते हे खटला चालवत आहेत आणि डॉक्टरांबद्दल त्यांचे शब्द आहेत की आपल्या सोलापूरच्या वैभवाला आपण मुकलेलो आहोत वैद्यकीय क्षेत्रातील. निश्चितच सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टीच्या मार्गदर्शनावरून सगळ्याच गोष्टीत मार्गदर्शन केलेलं आहे, पण जर गुन्हा घडला असेल तर निश्चितच त्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. आणि सरांना तरुण भारतकडून ही विनंती असणार आहे की सर, निश्चितच कोणत्याही बाबतीत आपल्याला वाटलं की आम्ही आपल्या पाठीशी आहोत, आपल्याला या खटल्यामध्ये यश मिळावं आणि जो कोणी खरा गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी. धन्यवाद.